महायुतीला बंपर विजय मिळाल्यानंतर आता लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या। नेमक्या कोणाच्या अर्जाची छाननी होऊ शकते आणि कोणते अर्ज बाद होऊ शकतात पाहूया। आता स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्याने सुद्धा 2 दिवसापूर्वी सांगितलं की निकष बदलावे लागतील। लाडक्या बहिणींच्या निकषावरून पुन्हा चर्चा सुरू झाली। मात्र मतं विकत घ्यायची होती तेव्हा निकष का लावले नाही अशी टीका संजय राऊतांनी केली। तर ज्या पुरुषांनी महिलांच्या नावाने अर्ज करून लाभ घेतला अशांची चौकशी होईल असं चित्रा वाघ म्हणाले। आता स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्याने सुद्धा 2 दिवसापूर्वी सांगितलं की निकष बदलावे लागतील। निकष न बदलता यासाठी देण्यात आले पैसे 3-3, 4-4 महिन्याचे की 1500 रुपयाला मतं बहिणींची महिलांची विकत घेण्याचा प्रयत्न झाला, ही लाच होती। तेव्हा त्यांना निकष, नियम, कागदपत्र या संदर्भात भान राहिलं नाही, फक्त त्यांना मतं विकत घ्यायची होती। संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे। तुम्हाला मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छिते की त्या ठिकाणी बरेच डुप्लिकेट फॉर्म आले। काही पुरुषांनी महाभागांनी महिलांच्या नावावरती फॉर्म भरून पैसे घेतले, त्यातल्या काही जणांना अटक सुद्धा झाली आहे। हे तुम्ही मागच्या वेळेला त्या ठिकाणी पाहिलं असेलच। वेळ कमी मिळाला, 5 महिन्यामध्ये अशा पद्धतीने डुप्लिकेट फॉर्म भरलेले, पुरुषांनी महिलांच्या नावावर फॉर्म भरलेले या काही गोष्टी समोर येत आहेत। आणि म्हणून मला हे तुम्हाला सांगायचं आहे की संजय राऊतांना ही राज्यातली लाडकी बहीण योजना बंद करायची आहे, पण आम्ही ती अजिबात होऊ देणार नाही। निवडणुकीआधी 5 महिन्यांचे 7,500 रुपये सरकारनं 2.5 कोटी महिलांच्या खात्यात टाकले। निवडणुकीत महायुतीनं 1500चे 2100 रुपये करण्याची घोषणा केली। त्यानंतर महायुतीला लाडक्या बहिणींनी तब्बल 230 जागांवर नेलं। मात्र सरकार येताच निकष आणि अर्जाची छाननीवरून चर्चा सुरू झाली। त्यावर माजी महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंनी अशी कोणतीही छाननी होणार नाही हे स्पष्ट केलं। ज्या ठिकाणी संबंधित तक्रार येईल तेव्हाच अर्जाच्या छाननीचा विचार होईल असं आदिती तटकरे यांनी म्हटलंय। महिलांची किंवा लाभार्थ्यांची होणं हे शक्यही नाहीये आणि ते करणंही नाहीये, कारण आज त्या महिला 5 महिन्यापासून लाभ घेत आहेत। एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुढं मागं कधीही त्या संदर्भातली कुठली स्पेसिफिक तक्रार जर आली तर त्या संदर्भातला जो काही तेवढ्या पुरतची स्क्रुटिनी करण्याचा, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या XYZ जिल्ह्यातल्या 100 लाभार्थ्यांबद्दल जर तक्रार झाली तर त्या 100 लाभार्थ्यांपुरतची चौकशी करायची किंवा नाही हा सुद्धा, किंवा स्क्रुटिनी करायची किंवा नाही हा सुद्धा निर्णय हा शासन जर तशा पद्धतीचं कधी काही घडलं किंवा आलं तर त्या संदर्भामध्ये घेण्यात येईल। आता नियम आणि निकषांवर बोट ठेवलं जातंय, त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा फायदा घेण्यासाठी नेमके नियम काय आहेत तेही पाहूया। पात्र कोण तर महिला महाराष्ट्रातील रहिवाशी असणं आवश्यक। किमान वयाची 21 वर्ष पूर्ण ते कमाल वय 60 वर्ष पूर्ण असावं। कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असावं। एका कुटुंबातील 2 महिलांना लाभ घेता येईल। आता अपात्र कोण तर 2.5 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असल्यास नोकरदार महिलांना लाडकी बहीण योजनेचा फायदा मिळणार नाही। कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स भरत असल्यास योजनेतून बाद होणार। कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी निवृत्ती वेतन घेत असल्यास अपात्र होणार। इतर सरकारी योजनेद्वारे 1,500 रुपयांपेक्षा अधिक लाभ घेत असल्यास लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत। आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत हे सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं। त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे। जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू। त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू। ज्यांना आपण निकष ठरवलेले आहेत त्या निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल, पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही। सरकारशिवाय निर्णय घेता येत नाही आणि त्याच्यातनं आम्ही लाडकी बहीण आली। लाडक्या बहिणींना आम्हाला सगळ्यांना इथं बसवलं हे लक्षात ठेवा।
जे आहे ते आहे मान्य करायला शिकलं पाहिजे. खरं तर लाडक्या बहिणींना 2100 रुपयांची प्रतीक्षा आहे. पण ज्यांनी नियमांच्या बाहेर जाऊन अर्ज भरले त्या जर छाननीत अडकल्या तर मग अशा बहिणींना लाभापासून दूर व्हावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.